हॅलो फ्रेंड्स, कसे आहात सगळे? मी मजेत. दीप अमावस्या कशी साजरी केली त्यासाठी गोडाचा नैवेद्य शिरा केला होता मी. 2-3 चमचे तूप व दुधाचा वापर न करता. डिटेल रेसिपी मोठ्या ब्लॉगमध्ये सांगितली आहे. आपल्या चॅनेलवर जाऊन नक्की चेक करा. आज नाश्त्यासाठी इडली सांबारचा मेनू होता. इडली तर बघा किती छान कापसासारखी मऊ झाली आहे. सांबारही एक नंबर झालं होतं. नाश्ता पोटभर झाल्यानंतर मुलांची आंघोळ वगैरे आवरून घेतली, म्हणजे मी माझ्या कामाला मोकळी आणि ते दोघंही त्यांचं खेळतात. आज किचन ट्रॉली आवरायला काढली होती, कारण घरात छोटी मुलं असली म्हणजे खाताना त्यांच्याकडनं काही ना काही सांडतं पडतं, मग ते आपल्या पायाने म्हणा किंवा झाडताना ट्रॉली खाली जाऊन बसतं आणि अशा पावसाच्या वातावरणात मजुरळ होण्याची शक्यता असते. आपल्याकडनंही काही ना काही पडतच असतं. तसं तर मंथ एंडिंगला मी करतेच ट्रॉली क्लीन, म्हणजे पुढचा महिनाभर ताण नाही. ट्रॉली क्लीन करून घेतल्यानंतर झुरळांसाठी हिटचं अँटी रॉच जेल मिळतं ना ते डीमार्टमध्ये, ते यूज करते. त्यामुळे झुरळ होत नाही आणि ते एकदम सेफ आहे. मी 7-8 वर्षापासून यूज करते. ट्रॉलीतलं सगळं सामान काढून घेतलं मी. मोठा झाडू जात नाही ट्रॉलीमध्ये, म्हणून छोट्या झाडूने छान सगळी साफसफाई करून घ्यायची. नंतर ओल्या कपड्याने सगळं छान पुसून घ्यायचं. प्रकारे मी सगळ्या ट्रॉली खाली क्लीन केलं, छान पुसून घेतलं आणि मग नंतर ते हिटचं अँटी रॉच जेल लावून घेतलं सगळीकडे. त्याचे डॉट देऊन घेतले सगळीकडे. तिच्या साईडने वगैरे डॉट द्यायचे जिथे आपला मुलांचा हात पोहोचत नाही तिथे. एकदम सेफ आहे ते. मी 7-8 वर्षापासून तरी यूज करते ते. फ्रीजचा ट्रे काढूनही तो छान क्लीन करून घेतला. नंतर त्याच्या खालीही ते जेलचे डॉट देऊन घेतले. जो आपला बेसिंगचा पाईप असतो त्याच्यावरही खाली 2-3 डॉट देऊन घ्यायचे. हे सगळं आवरल्यानंतर मी घर झाडून पुसून घेतलं. गॅलरीही धुवून घेतली, म्हणजे मग मुलं नंतर दिवसभर तिथे खेळतात, काही खातात, तर टेन्शन फ्री असतं. सकाळी नाश्ता पोटभरीचा केला होता, मग दुपारच्या जेवणाला उशीरच झाला होता थोडा. मग काय, साधी सोपी पटकन होणारी वांग व बटाट्याची रस्सा भाजी केली. एकीकडे भाजी होत होती तोपर्यंत पोळ्या करून घेतल्या आणि मुलांसाठी खिचडी केली होती. असा संपला आजचा दिवस. हा कावळा सांगत होता की पाहुणे येतील आता तुमच्याकडे उद्या परवा. बाय.